काय सांगितलंय, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √10 बाय युजिंग बक्षाली इटरेटिव्ह मेथड. 2024 विंटर 2024 ला क्वेश्चन आहे. आपण काय करणार, हे आपल्याला बक्षाली इटरेटिव्ह मेथडने जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असेल तर ह्या 5 स्टेप फॉलो करायच्या. त्यातल्या पहिल्या स्टेप मध्ये यस आणि एन फाइंड आउट करायचा आहे. यस म्हणजेच काय, जो काही नंबर आहे तो. ठीक आहे. एन काय असतं, याच्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर. 10च्या अगोदर कोण आहे, 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा. त्यामुळे एन काय आपल्याला मिळाला 3. म्हणजे यस आणि एन ची व्हॅल्यू आपण पहिल्या स्टेप मध्ये फाइंड आउट करून घ्यायची. नेक्स्ट स्टेप काय करायचं, डी बरोबर एस मायनस एन स्क्वेअर, म्हणजे डी ची व्हॅल्यू काढायची आहे. हा फॉर्म्युला लिहिला इथं. आता एस ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10, एन किती आहे 3 चा स्क्वेअर केला नाही, आणि याचा आन्सर किती आला 1. म्हणजे आपल्याला डी ची व्हॅल्यू सेकंड स्टेप मध्ये मिळाली. किती आहे ती 1. थर्ड स्टेप काय आहे, पी इज इक्वल टू डी अपॉन 2n, म्हणजे पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता डी ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू पण कॅल्शियम व्हॅल्यू पुट केल्यात का बघा. डी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 1 आणि एन ची व्हॅल्यू काय आपल्याकडे इथं 3. आता हे जर कॅल्शियम टाकलं तर आन्सर किती आलं 0.166, म्हणजे पी ची व्हॅल्यू काय मिळाली 0.1666. त्याच्यानंतर आता तिसरी स्टेप झाली कंप्लीट. आता 4 नंबरच्या स्टेप मध्ये ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ए ची व्हॅल्यू काय आहे n प्लस पी. आता n किती आहे चेक करा, आपल्याकडे 3 आहे, आणि प्लस पी ची व्हॅल्यू आता आलेली, याची ऍडिशन किती आली 3.1666. आणि शेवटची स्टेप स्क्वेअर रूट कोणाचा काढायचा होता, 10 चा. त्यामुळे इथे लिहिलं काय स्क्वेअर रूट ऑफ 10. काय येणार a मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a, हा फॉर्म्युला. आणि ह्या फॉर्म्युलामध्ये a ची व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू आणि ए ची व्हॅल्यू हे पुट केलं आणि कॅल्क्युलेटरचा आन्सर काढलं.